नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई मित्रांनो आता परीक्षा चालू आहे. त्याच्यामध्ये काय आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न असा आहे मित्रांनो, भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे? भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली आहे. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 1चं एक उत्तर आहे मित्रांनो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, जगातील पहिली CNG मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे? जगातील पहिली CNG मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट हा कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वातावरणातील बदल याच्याशी संबंधित म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, जगातील पहिल्या CNG मोटरसायकलची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. जगातील पहिल्या CNG मोटरसायकलची निर्मिती ही कोणत्या कंपनीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बजाज कंपनीने केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जननी. काय मित्रांनो? जनकचं जननी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महिला स्वयंरोजगारासाठी ई-पीक रिक्षा योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे? महिला स्वयंरोजगारासाठी ई-पीक रिक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो चालू घडामोडीचा आहे. हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने लोकपथ मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे? कोणत्या राज्य सरकारने लोकपथ मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मध्य प्रदेश. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, हायग्रोमीटर हा एक डॅडॅस आहे. हायग्रोमीटर हे एक डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर्द्रता मापक. काय मित्रांनो? आर्द्रता मापक म्हणजे हायग्रोमीटर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पुढीलपैकी शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडायचा आहे. नियतकालिक. काय मित्रांनो? नियतकालिक. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे म्हणजे त्यांना काय म्हणतात मित्रांनो? नियतकालिक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, तैनाची फौजची पद्धत कोणी सुरू केली आहे? तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजची सुरुवात केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई. ही काय भारताची आर्थिक राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा असतो? जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रात पांडव लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात पांडव लेण्या हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पाणी कोणत्या तापमानावर उकळते? पाणी कोणत्या तापमानावर उकळत असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड असल्यामुळे पाणी हे तापमान उकळले जाते मित्रांनो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टंगस्टन. काय मित्रांनो? टंगस्टन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बनवले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आदिलशहा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरावती या ठिकाणी गाविडगड किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. पुढील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आज्ञार्थी. काय मित्रांनो, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा म्हणजे आज्ञार्थी होईल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजघाट. काय मित्रांनो, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव राजघाट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाची मंजुरी दिलेली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाची मंजुरी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शक्तीपीठ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 360 गड जिंकलेले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शुक्र. शुक्र ग्रह मित्रांनो पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, काश्मीर खोऱ्यात कोणती मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणती मृदा आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पीठ मृदा आढळते. काश्मीर खोऱ्यामध्ये पीठ मृदा आढळते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखायचा आहे. जन्मखोड या सामासिक शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी तत्पुरुष. काय मित्रांनो, पंचमी तत्पुरुष. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, आई ग या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? आई ग या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुःख हा भाव व्यक्त होतो. काय मित्रांनो, आई ग या अवयवातून दुःख हा भाव प्राप्त होतो. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज कितवे छत्रपती होते? मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज कितवे छत्रपती होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पहिले. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळलेले होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संभाजी महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सिंधू नदीची भारतातील लांबी किती आहे? सिंधू नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे? असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 709 किलोमीटर ही सिंधू नदीची भारतातील लांबी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा 2023चा वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र शासनाचा 2023चा वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रवींद्र शोभणे यांना जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे? जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमालय. हिमालय काय मित्रांनो जगातील सर्वात तरुण पर्वत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते होते? पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजगृह. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, गौतम बुद्ध डॅडॅसच्या गणराज्यातील होते. गौतम बुद्ध हे डॅडॅस गणराज्यातील होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शक्य गणराज्यातील होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, त्रुटी कशासाठी वापरली जाते? त्रुटी ही कशासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रक्तप्रवाह थांबविण्यासाठी ही त्रुटीचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 36 मित्रांनो प्रश्न क्रमांक 36, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे? भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 मार्च 1931 साली भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, हरित सेवक संघ 1932 मध्ये कोणी स्थापन केलेला आहे? हरिजन सेवक संघ 1932 मध्ये कोणी स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ हे 1932 साली स्थापन केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, तापी नदीवरील उकाई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तापी नदीवरील उकाई प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? स्वराज्याची पहिली राजधानी ही कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, हॉलीबॉलच्या मैदानातील जाळीची उंची किती असते? हॉलीबॉलच्या मैदानातील जाळीची उंची किती मीटर असते? फूट किती फूट असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7 फूट असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? योजना आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती? याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.